माऊलीची पालखी दिवे घाटाच्या पायथ्याशी पोहोचलेली आहे। वारीतील अवघड कठीण असलेला वळण असलेला दिवे घाट सर करण्यात आता वारकरी सर करणार आहेत। 4 किलोमीटरचा चढ असलेला नागमोडी वळणांचा दिवे घाट आता वारकरी पार करतायत आणि आकाशातून सुद्धा जेव्हा ड्रोन दृश्य आपण बघतो तेव्हा अतिशय सुंदर दृश्य इथे आपल्याला दिसतं। कारण पाऊस पडून गेलेला असतो, चहूबाजूंनी हिरवळ असते आणि उंच कपार आपल्याला दिसते आणि मध्ये रस्ता आणि खाली खोल दरी आणि अशा इथून वारकऱ्यांची मांदियाळी आपल्याला मार्गस्थ होताना दिसते। दिवे घाटातून पालखी पंढरपूरच्या दिशेने आता रवाना होणार आहे। घाट पार करून ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सासवडला मुक्कामी असणार आहे, तर संत तुकाराम महाराजांची पालखी लोणी काळभोरला मुक्कामी असेल। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। अत्यंत भारलेलं सगळं वातावरण आहे। विठू नामाचा गजर आपल्याला ऐकू येतोय, संतांचा उद्घोष तिथं आपल्याला कानावर येतोय। वेगवेगळ्या अभंगांचं गायन, वाद्यांचं वादन या वारीत प्रत्येक जण करत असतो। आपापल्या परीनं आपल्या लाडक्या विठुरायाची आराधना करत असतो आणि अत्यंत भारावून टाकणारा, शहाऱ्या आणणारा हा सगळा क्षण असतो, प्रवास असतो, जो विठू माऊलीपर्यंत प्रत्येकाला घेऊन जातो। दिवे घाटाच्या पायथ्याशी आता वारी पोहोचलेली आहे। पांढरे कपडे, पांढऱ्या टोप्या, गळ्यात तुळशीमाळ, हातात मृदंग आणि डोक्यावर तुळस, असं दृश्य आपल्याला जागोजागी बघायला मिळतं आणि वारकऱ्यांचा अलोट सागर आपल्याला आकाशातून सुद्धा बघायला मिळतो आणि अतिशय सुंदर दृश्य असतात जेव्हा वारकरी दिवे घाट ओलांडतात।